लाकडी पेटीचं झाकण उघडताच एक अनोखा सोनेरी सुगंध हवेत दरवळतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागते. सुरीने पहिला काप घेताना जाणवणारा तो मखमली स्पर्श आणि त्यातून ओघळणारा तो घट्ट गडद पिवळा रस डोळ्यांना आणि मनाला एक अत्यंत जिवंत अनुभव देतो. कोणत्याही मराठी घरात हापूसचं आगमन ही कुटुंबाला एकत्र आणणारी एक अमूल्य वेळ असते. एकाच ताटाभोवती बसून हसत खेळत आंबेबरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक कॅलेंडरमध्ये हापूसचं येणं म्हणजे एका मोठ्या सांस्कृतिक पर्वाची सुरुवात असते. कोकणच्या लाल मातीत जन्म घेतलेलं हे फळ आज जगभरातील अत्यंत महागड्या आणि लक्झरी मार्केट्समध्ये स्वतःची मक्तेदारी गाजवत आहे. त्याच्या गुळगुळीत सोनेरी पृष्ठभागावर उजेड पडला की त्याची ती गडद पिवळी छटा आणि रेखीव आकार निसर्गाची एक परिपूर्ण कलाकृती स्पष्ट करतो. जगभरात आंब्यांच्या हजारो प्रजाती अस्तित्वात आहेत, तरीही हा एकच आंबा इतर सर्वांना इतक्या सहजपणे मागे का टाकतो? याचं उत्तर कोणत्याही शेतीच्या प्रयोगात नाही, तर कोकणच्या भौगोलिक रचनेत दडलेल्या एका गुंतागुंतीच्या रसायनात आहे, जे जगात इतर कुठेही तयार होऊ शकत नाही. या फळाचं खरं मूल्य आणि त्याची जादू समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्याच्या जन्मभूमीतील खडतर आणि तीव्र वातावरणाचा अभ्यास करावा लागेल. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ही कोकणपट्टी, एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या निबिड डोंगररांगा, अशी ही एक राकट आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमी. इथे आढळणारी जांभी माती किंवा लॅटराइट सॉइल हा या प्रक्रियेचा मुख्य कणातला आहे. ही सच्छिद्र आणि लोहयुक्त माती अत्यंत टणक असते, ज्यामुळे आंब्याच्या झाडाच्या मुळांना पोषक घटक मिळवण्यासाठी जमिनीच्या खोलवर जाण्याचा मोठा संघर्ष करावा लागतो. मुसळधार कोसळणारा मान्सून ते त्यानंतर येणारा प्रचंड उष्ण आणि दमट उन्हाळा, असा टोकाचा हवामान बदल या प्रदेशात पाहायला मिळतो. खडतर जमीन आणि तीव्र हवामान या दोन्ही गोष्टी झाडावर प्रचंड ताण निर्माण करतात. याच ताणातून वाचण्यासाठी झाड आपल्या फळात अत्यंत घट्ट शर्करा आणि गुंतागुंतीचे सुगंधी घटक निर्माण करतं. पावसाळा परतण्यापूर्वी हे पीक सुरक्षितपणे गोळा करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना अत्यंत वेगानं आणि कुशलतेनं अथक परिश्रम करावे लागतात. थोडक्यात सांगायचं तर हापूस हे कोकणच्या अत्यंत कठोर वातावरणाला निसर्गानं दिलेलं एक चविष्ट उत्तर आहे. शेताच्या या विस्तीर्ण जगातून आता आपण फळाच्या अगदी आतल्या भागात, म्हणजे त्याच्या अत्यंत सूक्ष्म पेशींच्या रचनेत डोकावून पाहूया. यात बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्व सी इतक्या मुबलक प्रमाणात असते की केवळ एका फळातून शरीराची पोषक तत्वांची मोठी दैनंदिन गरज पूर्ण होऊ शकते. हे घटक थेट आपल्या रक्तात मिसळून शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि पेशींचं आरोग्य मोठ्या प्रमाणावर सुधारतात. त्यामुळे हापूसचा आस्वाद घेताना आपल्या शरीराला एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक ऊर्जेची मात्रा मिळते. पण हे फळ जितकं चविष्ट आहे तितकंच नाजूकही. अत्यंत कमी आयुष्य असलेलं हे फळ जगभरात निर्दोष अवस्थेत पोचवणं हे एक मोठं लॉजिस्टिक आव्हान असतं. याच्या निर्यातीची सुरुवात अनेक दशकांपूर्वी समुद्री मार्गानं झाली. काळाच्या ओघात आंतरराष्ट्रीय स्तरावर याची मागणी सातत्यानं आणि प्रचंड वेगानं वाढत गेली. आज मुंबईवरून थेट विमानाने हे आंबे दुबई, लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये अवघ्या काही तासांत पोहोचवले जातात. परदेशातील अत्यंत उच्चभ्रू बाजारपेठांमध्ये या आंब्याला एखाद्या प्रीमियम लक्झरी वस्तूचा दर्जा दिला जातो. कोकणात पिकलेला हा आंबा आज जागतिक व्यासपीठावर भारताची एक प्रतिष्ठित ओळख बनून पोहोचला आहे. जागतिक अर्थकारणाची ही भव्य आकडेवारी एकीकडे असली तरी इथल्या स्थानिक बाजारात मात्र हापूसचं नातं माणसांच्या थेट भावनांशी जोडलेलं आहे. कडक उन्हाळ्याचे ते कोरडे दिवस आणि आंब्याच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहणारी ती बालपणीची निरागस आठवण प्रत्येकाच्या मनात आजही ताजी असते. आजीच्या हाताने तयार केलेला तो घट्ट आमरस 2 पिढ्यांना जोडणारा एक जिव्हाळ्याचा विधी बनतो. जगाच्या पाठीवर कुठेही असणाऱ्या भारतीयाला हापूसचा तो एक खास सुगंध आणि चव क्षणात त्याच्या बालपणीच्या घरी घेऊन जाते. हापूसची खरी किंमत ही बाजारपेठेतील नफ्यापेक्षा तो आपल्या मनातील बालपण आणि घरची ओढ पुन्हा जिवंत करतो यातच सामावलेली असते. कोकणची जमीन आणि हवामान यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगमातून निर्माण झालेलं हे एक नैसर्गिक रसायन आहे, ज्याने जागतिक व्यापारात स्वतःचं स्थान अढळ ठेवलं आहे. संपूर्ण जगावर राज्य करत असला तरी तो महाराष्ट्राच्या मातीचा आणि आपल्या समृद्ध परंपरेचा खरा आत्मा आहे.
हापूस आपल्या चवीने संपूर्ण जग जिंकतो, पण तो माणसांच्या हृदयावर राज्य करतो ते त्याच्या आठवणींतून. आणि म्हणूनच तो कायम आंब्यांचा राजा या निर्विवाद सिंहासनावर विराजमान राहील.